सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. उभ्या महाराष्ट्राने आजन्म त्यांचे ऋणी राहावं अशी काही दैवत या महाराष्ट्रात घडून गेली. गदिमा हे त्यापैकीच एक दिग्गज व्यक्तिमत्व. गजानन दिगंबर माडगूळकर या नावाला गदिमा असं अतीव प्रेमाने संबोधून महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाच्या हृदयाने या नावाला अढळ स्थान दिलं. गदिमांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातल्या शेटफळे या गावी झाला. त्यांचं बालपण मात्र माडगूळ या गावी गेलं. लहानपणापासूनच गदिमांना लिहिण्याची आवड होती. नकलाही ते उत्तम करत असत. पुढे अर्थार्जनासाठी चित्रपट व्यवसायात आल्यानंतर पहिला पाळणा या चित्रपटात गीत लिहिण्याची त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली. तेव्हापासूनच गजानन दिगंबर माडगूळकरचे गदिमा होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. गदिमांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये 157 चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले. गदिमांनी काही चित्रपटांमध्ये अभिनयही केला. पडद्यावरचं त्यांचं ते अत्यंत लोभसवाणं दर्शन रसिकांना खूप भावलं. फार गोड होतं ते. मी काय प्लंबर का इलेक्ट्रिशियन आहे? सगळं शहर मधला वीज बंद पडला त्याला मी काय करणार? तो क्या हम ठंडे पाणी से मांगे? ना पाण्यानं ना नाही तर अंघोळीचं गोळी. गदिमांनी चित्रपटामध्ये आणि एकूणच चित्रपटेतर जी गाणी लिहिली त्यांची संख्या जवळपास 2000च्या आसपास आहे. गदिमांनी लिहिलेल्या गाण्यांमध्ये माणसाच्या जगण्यातले छोटे छोटे आल्हाद, आनंद अगदी सहज भावाने आले आहेत. तसंच आयुष्यातली दुःख, समर्पण, विरक्ती, वेदना हेही तितक्याच स्वाभाविकपणे आले आहे. गदिमांनी जसं जग हे बंदीशाळा लिहिलं तसंच खेड्यामधले घर कौलारू या कविकल्पनेचा दृश्य विस्तारही शब्दातून केला. 1969 मध्ये गदिमांना भारत सरकारने पद्मश्री हा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. 1957 मध्ये त्यापूर्वीच त्यांना उत्कृष्ट नाट्यलेखक चळवळीचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. पुढे जाऊन गदिमांनी आकाशवाणीसाठी गीत रामायण लिहिलं. श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला आहे. ठिकठिकाणचे राजे, महाराजे, ऋषी मुनी आणि असंख्य नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्येच 2 बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणतायत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. गदिमांची सर्वात उल्लेखनीय अशी रचना असं गीत रामायणाचं वर्णन नेहमीच केलं जातं. गीत रामायणाचं भाषांतर बऱ्याच भाषांमध्ये झालेलं आहे. गीत रामायणामुळेच गदिमांना आधुनिक वाल्मिकी असंही म्हटलं जातं. गदिमांच्या असंख्य आठवणी, असंख्य किस्से अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. पण अशा पित्याच्या हृदय आठवणी पुत्राकडून ऐकायला मिळणं हे ऐकणाऱ्या रसिकाचं सद्भाग्यच. मैत्र हे शब्द सुरांचे या आपल्या मालिकेत बालकलाकारांनी गायलेल्या या गीत रामायणात विशेष सहभाग आहे गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांचा. आनंददांनी गदिमांच्या आपल्या पित्याच्या आठवणी सांगण्यासाठी गदिमा ऑफिशियल नावाचं एक पेज इन्स्टावर सुरू केलं आहे. त्याबद्दल त्यांच्याकडून सुरुवातीला ऐकूया आणि मग मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेचा भाग 2. नमस्कार रसिक श्रोते हो. गदी माडगूळकर ऑफिशियल या इंस्टाग्राम हँडलवर मी आनंद माडगूळकर
आपणा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे, गदिमांचं व्यक्तिमत्व हे एखाद्या आव्हानासारखं. आपण कुठेही गेलो तरी गदिमांची प्रतिभा ही आपल्या बरोबर असते. आपण सगळे मराठी रसिक गदिमांच्या गीतांवर, गीत रामायणावर, त्यांच्या चित्रपटावर, त्यांच्या अभिनयावर मनापासनं प्रेम करणारी मंडळी. गदिमांच्या साहित्याचं, वाङ्मयाचं, कवितांचं, गीतांचं महत्व कळणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच या गदी माडगुळकर ऑफिशियल या चॅनलचा आम्ही उपक्रम करतो. हे जे हँडल आहे ना, गदी माडगुळकर ऑफिशियल, एक प्रकारे गदिमांच्या साहित्याला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राच्या सीमा पलीकडे घेऊन जाणारं असं साहित्य आहे. आणि गदिमा बियॉन्ड द बॉर्डर हा आपण सगळ्यांनीच निश्चय करूया. आणि आमच्या या हँडलला तुमचा सक्रिय सहभाग हा मिळाला पाहिजे अशी विनंती करून मी हे माझं छोटंसं निवेदन संपवतो. धन्यवाद. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो, निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र चार भावत खेळतो, सावळा ग रामचंद्र चार भावत खेळतो. हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, नीलमणी उजळतो. रामचंद्र करी भावनांचे प्रीत, सावळा ग रामचंद्र करी भावनांचे प्रीत. थोरा थोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत, बाळाची या बाळरीत. सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण, सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण. त्याशी करिता संवाद झालो बोबडे आपण, झालो बोबडे आपण. रामचंद्र उद्या होईल तरुण, सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण. मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण, देवकृपेचा वरुण, देवकृपेचा वरुण, देवकृपेचा वरुण. नमस्कार रसिको, मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत. आधुनिक महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगुळकर यांचे सुपुत्र अर्थातच आनंदजी माडगुळकर यांच्याशी. तबलावादक अमेय ठाकूर देसाई. आनंदजी, गेल्या भागामध्ये तुम्ही गदिमांचा मध्ये तेलंगणा, कुंडल, औंध आणि कोल्हापूर असा सगळा प्रवास सांगितला. नंतर विसे खांडेकरांचे ते लेखनिक कसे होते ते सांगितलं. गीत रामायण आपण गाणी मध्ये मध्ये आपल्या गप्पांमध्ये पेरलेली आहेत. बाबूजींचा आणि गदिमांचा हा परिचय केव्हाचा, म्हणजे सांगतो का कोल्हापुरातलाच? कारण कोल्हापुरातलाच. हो, काय झालं होतं, बाबूजी त्यांचाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा उमेदवारीचा काळ हा अतिशय कष्टाचा गेला. म्हणजे मी तर असं म्हणेन की गदिमांच्या पेक्षा सुद्धा जास्त कष्टाचा होता. अच्छा. परंतु ते एकदा कोल्हापूरला आले आणि तिथं खूप आजारी पडले.
अच्छा. त्या आजारीपणात त्यांची जी एक कलकत्त्याला एका रेकॉर्डिंग कंपनीत त्यांना तात्पुरती नोकरी मिळाली होती, ती नोकरी गेली. अरे वा. आणि मग अशी त्यांच्यावर अवस्था आली की काहीच कशाचाच आधार नाही. आणि मग ते गदिमा आणि बाबूजींचे एक कॉमन मित्र होते, परशुराम सोळांकुरकर असं त्यांचं नाव. अच्छा. अतिशय सुरेल गायचे. त्यांच्या विद्यार्थिनी त्यांच्याकडे यायच्या आणि त्या काळात कोल्हापूरला एक यशवंत संगीत मेळा म्हणून फार प्रसिद्ध होता. अच्छा. त्या यशवंत संगीत मेळ्याचं संयोजन ते पूर्ण करत असत, त्यातली गाणी तयार करत असत आणि ती गाणी लिहिण्याचं काम गदिमा करायचं. बर. आणि मग सोळांकुरकरांची आणि बाबूजींची जान पहिचान असल्यामुळे बाबूजींची आणि गदिमांची ओळख झाली. अच्छा. आणि त्यावेळेला बाबूजींनी मला एकदा हे सांगितलं की गदिमांना जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला ते कवी वगैरे असले असं वाटलं नाही. हा निपाणीचा तंबाखूचा व्यापारी असावा अशी माझी कल्पना. पर्सनॅलिटी तशी होती. पण नंतर त्यांचं जे मैत्र जुळलं आणि त्याच्यात गंमत होती की गदिमा थोडेसे आधी त्यांना संधी मिळाली चित्रपट जाण्याची, पण बाबूजींना तशी मिळाली नाही. अच्छा. तितक्या लवकर. तर गदिमांनी त्यांचं थोडंसं स्थान थोडंसं पक्क झाल्यावर त्यांनी बाबूजींकरता एक प्रयत्न करून पाहिला होता. एक पहिला पाळणा गदिमांनी ज्या चित्रपटाची गाणी पहिल्यांदा लिहिली त्या चित्रपटाचं नाव, त्यातलं एक गाणं, त्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक एक सी बालाजी नावाचे गृहस्थ होते. बर. गदिमांनी लिहिलेल्या एका गाण्याला त्यांना काही केलं चाल करता येईल, काही प्रॉब्लेम आला त्यांना. आणि 1-2 दिवस गेले तर ह्यांच्या काय मनात आले की ह्या निमित्ताने आपल्या दोस्ताला इथं घुसवता आलं म्हणून रंकाळ्यावर फिरत असताना गदिमांनी तो कागद बाबूजींना दिला आणि जरा आणि वाचता वाचता बाबूजी निहायत खुश झाले. तिथल्या तिथं त्यांनी चाल लावली. दुसऱ्या दिवशी ती स्टुडिओत येऊन सगळ्यांना ऐकवली, सगळ्यांनी वाह वाह म्हटलं. पण त्यांना तो चान्स मिळाला नाही. मात्र म्हणजे नाही, कसं असतं ना, शेवटी एस्टॅब्लिश लोकांची वागण्याची पद्धत नेहमी उमेदवारांशी वेगळी असते. आणि या निमित्ताने मला असं वाटतं की गदिमांनाही त्यांचं स्थान काही नाही आहे हे त्या लोकांनी दाखवून दिलं. अरे तुला वाटतंय तुझं स्थान पक्क आहे, तसं काही नाहीये. आणि पण त्यांनी बाबूजींकरता अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता, पण तो जमला नाही. आणि बाबूजींनी बिचाऱ्यांनी मनावर घेतलं नाही, ते पुढे प्रयत्न करत राहील. अशा तऱ्हेची सगळ्यांची. आणि मग मात्र त्यांच्या दोघांचं एक गंमत होती बरं का, की त्या गदिमांनी एक गाणं लिहिलं होतं बरं का, की दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरी भिरी, बरं का. आणि हे गाणं बाबूजींनी त्याला चाल लावून ते कोल्हापूरला त्यावेळेला साहित्य संमेलन भरलं होतं, त्यात म्हटलं ते. आणि ते तुफान लोकप्रिय झालं. आणि त्याच्यातूनच मग गदिमांना आणि बाबूजींना HMV करता गाणी संगीतबद्ध करण्याची आणि रचायची अशी संधी कंबाईनली मिळाली. त्याला गदिमा गमतीनं जोडविकान असं म्हणत असतात. आणि गंमत म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे की गदिमांना 10 रुपये मिळत असतात एका गाण्याचे आणि बाबूजींना संगीताचे 5 रुपये मिळतात. आणि हे एकमेकांना पुढे न विचारायचे किती, मला 5, मला 10, असा काळ होता. काय आज आपण 5-10 रुपयाचा विचारही करत नाही. त्या काळाला महत्व खूप होतं. पण मला असं वाटतं ही म्हणजे पैशांच्या पलीकडे गेलेली माणसं. आणि आणखी एक विघ्नेश, या काळातली एक आठवण गमतीशीर अशी की माझी आई म्हणजे लग्नानंतरची विद्या माडगुळकर ही आधीची पद्मा पाटणकर होती. आणि तीही त्या यशवंत संगीत मेळ्यातच गात होती. रादर तिथंच तिचं आणि गदिमांचं प्रेम प्रकरण जमलं. अच्छा. आणि मग एक गाणं बाबूजींनी 1-2 गाणी मला असं वाटतं ही खास विद्याताईंच्या करता म्हणून बाबूजींनी संगीतबद्ध केली गदिमांची. आणि ते त्यांचं रेकॉर्ड झालेलं पहिलं गाणं आहे की जे कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालं आणि ते विद्याताईंनी गायलेलं होतं. विद्याताईंचा आवाज हा साधारणतः माणिकबाईंच्या आवाजासारखा छान हरकती वगैरे गळ्यातनं सुंदर उमटायच्या. पुलंनी त्याचं वर्णन केलं पहा त्यांच्या कुठल्या तरी लेखात की म्हणे या क्लासमधल्या एक पोरी अशा काही हरकती घ्यायच्या की आम्ही म्हणे आम्हालाच लाज वाटायची की मुंबईतले प्रसिद्ध भावगीत गायक म्हणून आम्ही तिथं जायचो, पण आम्हाला या पोरी अशा काही हरकती घ्यायच्या की आम्ही लाजून जायचो. मनात
माणसं होती ती. आम्ही जे तुम्हाला असं विचारायचं आहे की लहान मुलांकडनं हे सगळं बसवून घेताना म्हणजे बाबूजींनी संगीत दिलं ते सगळं अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातले सगळे राग वापरले आहेत, तर असे काही ते राग मुलांना तुम्हाला ते शिकवावे लागले किंवा त्या रागातली एखादी बंदिश आणि मग हे गाणं या रागावर आहे असं काही शिकवावं लागलं? साधारण आता मुलं शिकत आहेत त्यामुळे त्यांना शास्त्रीय संगीताचं ज्ञान हे दिलंच जात आहे. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय दोन्ही प्रकारचं संगीताचं शिक्षण ती आत्ता मुलं घेत आहेत. त्यामुळे अगदी प्रत्येक गाण्याचा राग असा नाही, पण त्या रागाचा थाट काय आहे किंवा त्या गाण्याला तो राग साधारण कसा स्पर्श करून जातोय ह्याचं शिक्षण त्यांना नक्कीच द्यायला लागलं. आणि हे देत असताना काय झालं ना, त्यांना त्या रागाच्या भावना काय आहेत किंवा तो राग त्या गाण्यात आल्यामुळे त्या गाण्याचे भाव काय आहेत हे त्या मुलांना कळायला लागलं. म्हणजे सावळा ग रामचंद्र गात असताना ती आई आपल्या मुलासाठी कसं गात असेल हे त्यांना कळलं. किंवा राम जन्मला ग सखीमध्ये पण अगदी तुम्ही ऐकलं तसं की लोक कसे खुश झाले रामाचा जन्म झाल्यानंतर हे आपण ऐकलं. आता पुढे जेव्हा आपण ज्येष्ठ तुझा पुत्र ऐकू तेव्हा मारीच तो सुबाहू किंवा असे जे उत्तर आहेत किंवा मातानं तू वैरिणी आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचा क्रोध कसा व्यक्त झाला, त्याच्यासाठी सुरावट तीच ठेवून त्याच्यामध्ये तुमचे भाव कसे होतायचे ह्याचं शिक्षण मुलांना द्यायला दिलं गेलं आणि ते त्यांनी आत्मसात करायचा प्रयत्न केला. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आत्ता तुम्ही ज्या गाण्याचा उल्लेख केला तेच गाणं आपण आधी ऐकूया, म्हणजे ते तुमच्या क्रमाने सुद्धा येईल. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ते गाणं ऐकूया आणि मग पुन्हा आनंद काका तुमच्याकडे येतो. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. क्या बात है. मैत्र से शब्द सुरांचे. आनंद काका, गीतरामायण जेव्हा सुरू झालं त्याच्या आधी काहीतरी एक म्हणे प्रसंग घडला होता ना, म्हणजे गदिमा माडगुळ्याला कुठेतरी गेले होते. सांगतो मी ते. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आपल्या आयुष्यात जशा काही बऱ्या वाईट गोष्टी घडणार असल्या तर आपल्याला त्याचे संकेत मिळतात. हां, तसे गदिमांना काही संकेत मिळाले होते. अच्छा. पहिला संकेत असा की माडगुळला आमच्या खेड्यात आमची आजही तिथे शेती आहे, 30 एकर शेती आहे. बरं का, बागायती शेती आहे, छान पिकं घेतात. माझ्या काकांची मुलं तिथं असतात आता.
तर गदिमांनी तो मळा तिथं फुलवला पहिल्यांदा. अच्छा. एक ईर्षेनं की आपला इथं मळा फुलला पाहिजे. आणि मग वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने ते दर जानेवारीत त्या माडगुळला जायचे. आणि मग तिथं त्यांचा दिनक्रम असा असायचा की अगदी भल्या पहाटे उठायचे. तो मळा साधारणपणे 3-4 मैल लांब होता गावापासून. बर. चालत जायचे आणि सुंदर विहीर बांधलेली होती. त्या विहिरीत ते तासभर डुंबायचे छानपैकी. आणि त्यांनी लिहिलंय की सकाळ पहाटेच्या वेळेला ते पाणी थोडंसं उबदार असतं त्या, आणि त्यांना पोहण्याचे नाना प्रकार येत असत. ते एन्जॉय करायचे. मग तोपर्यंत सूर्य थोडासा वर आलेला, घराकडनं छानशी न्याहारी यायची. आणि त्यांची आवडती न्याहारी मुळात त्यांना गावाकडचं धान्य किंवा गावाकडची भाकरी या वस्तूचं एवढं विलक्षण अट्रॅक्शन होतं. मी तुम्हाला सांगतो, आमच्या गावाकडचं जर कोणी भाकरी घेऊन आलं ना तर रात्रीचे 2 वाजले असले तरी ते उठून जेवायला बसायचे. तर तसं त्यांची न्याहारी वगैरे झाल्यानंतर ते दुपारी विहिरीच्या बाजूला सावलीत आराम करायचे. संध्याकाळी कधीतरी घरी जायचे. 52 सालातल्या एका दिवशी ते असेच न्याहारी करून झोपले, विहिरीच्या बांधावरच झोपले. अच्छा. आणि त्यांना एकदम जाग आली ती संध्याकाळच्या वेळेला. ओ. आणि संध्याकाळच्या वेळेला असं पश्चिम क्षितिज तांबडं लाल झालेलं, सूर्य अस्ताला जात असलेला, आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना एक अतिशय प्राचीन पद्धतीचा एक दिवा दिसला. बर. त्या दिव्यातनं हजारो किरण बाहेर येत होते आणि ते त्यांच्या शरीरात शिरत होते. त्यांनी त्या दिवशीच्या रोजनिशीत त्यांच्या असं लिहिलंय की हा दृष्टांत म्हणा, भास म्हणा, साक्षात्कार म्हणा, जे काही तुम्ही म्हणाल, 10-1 सेकंद टिकला आणि त्यानंतर तो हळूहळू कमी. आणि त्या दिवशीच्या रोजनिशीचा समारोप करताना गदिमांनी असं लिहिलंय, हातून काहीतरी चांगलं लिहून होणार असं वाटतंय. आणखी एक प्रसंग आहे, तोही छान आहे, की गदिमा एक ऐतिहासिक चित्रपट लिहित होते. आणि मग त्या ऐतिहासिक चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गड, कोट, किल्ले यांना ते भेट देत होते आणि त्या चित्रपटाचे निर्माते. एक दिवस ते अशीच सज्जनगडाच्या पायथ्याशी जाऊन पोचले. सज्जनगडावर जायचं होतं. आणि ते जे निर्माते होते ते श्रीधर स्वामींचे शिष्य होते, अनुग्रहित होते. तेव्हा त्यांचा गदिमांना असा आग्रह पडला की आपण सज्जनगडावर वर जाऊया, श्रीधर स्वामींचा तिथं मुक्काम आहे, त्यांचं दर्शन घेऊया. आणि मग त्यांच्या आग्रहाखातर ते सज्जनगड चढायला लागले. गंमत सांगतो, त्याच्या पुढचा भाग मला माहीत नव्हता बरं का. मला माहीत नव्हता. डोंबिवलीच्या एका रसिकाने मला तो सांगितला. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कारण मी गीतरामायण गायला सुरुवात करून सुद्धा आता 45 वर्ष होऊन गेली आहेत बरं का. तर त्यांनी मला असं सांगितलं की मी ही म्हणले श्रीधर स्वामींच्या अनुग्रहितांपैकी एक, आणि म्हणले आम्ही काही मंडळी श्रीधर स्वामींची जी श्रीधर कुटी म्हणून तिथं त्यांचं फार सुंदर स्थान आहे सज्जनगडावर, तिथे आम्ही काही आध्यात्मिक विषयावर चर्चा करत बसलो होतो. स्वामीजी एकदम अंगात अवसान भरल्यासारखं उठले आणि ते म्हणाले, अरे बसलात काय, उठा, साक्षात सरस्वतीचा पुत्र मला भेटायला येतोय, त्याच्या स्वागताची तयारी करा. बरं का. एक 10 मिनिटाच्या अवधीत गदिमा आणि ते निर्माते आले. गदिमांनी साष्टांग नमस्कार घातला. श्रीधर स्वामींनी बोलण्याच्या ओघात विचारलं, हे काय माडगुळकर, काय चाललंय सध्या? गदिमा थोडेसे संकोचले, म्हणले पोटासाठी लावण्या, गाणी, बरंच काही लिहित असतं. ते म्हणले असू दे, काही बिघडत नाही, समाजाला तेही आवश्यक असतं, पण सरस्वतीला तुमच्याकडनं काहीतरी खूप महत्त्वाचं काम करून घ्यायचं. त्यांनी गदिमांना त्यांची जीभ बाहेर काढायला सांगितली बरं का. अच्छा. आणि त्या जिभेवर त्यांनी स्वतःच्या लेखणीनं ओंकार कोरलाय. अच्छा. ही गोष्ट 52 सालातलीच आहे आणि 2-3 वर्षाच्या आत गदिमांच्याकडनं गीतरामायणाची रचना झाली. आपण म्हणतो ना परमेश्वरी हे ईश्वरी संकेतच आहेत असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. गीतरामायणातलं पुढचं गाणं ऐकूया, अवश्य. मग पुन्हा तुमच्या आठवणींकडे येतो. चला राघवा चला, चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. मिथिलेहून
आत्ता आपण जे गाणं ऐकलं, हो. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला, हो. असं कुठेतरी वाचल्यासारखं मला वाटतंय की ही चाल म्हणजे सांगतो तो एक फार किस्सा आहे ना यार, चालीचा फार काहीतरी गमतीशीर आहे ना? किस्सा आहे बरं का. हा. कसं आहे ना, बाबूजी हे स्वतः तर महान कलावंत होतेच, पण त्यांना इतरांच्यात असलेल्या कलागुणांची सुद्धा तितकीच कदर होती. याचं उदाहरण म्हणजे ही मी गाणं नेहमी असं मला वाटतं. काय झालं, जोग थोडेसे आधी आले स्टुडिओ आकाशवाणी, जोग म्हणजे प्रभाकर जोग, ते अच्छा, त्यांचे हा, हा. सहाय्यक बरोबर, संगीत बरोबर. दिग्दर्शक. आणि सगळ्या जोगांना म्हणजे बाबूजी स्वतः टिपकागद म्हणायचे की म्हणजे तोंडातून तुमच्या गाणं बाहेर पडलं की त्यांचं स्वरलेखन तयार असायचं. म्हणजे जोगांनी त्यांच्या एक आत्मचरित्रात एके ठिकाणी म्हणले की ते एका मुसलमान संगीतकाराकडे गेले होते. मुसलमान संगीतकारांनी चाल गुणगुणून दाखवली आणि यांची लिहून तयार होते. ते म्हणले आता तुम्ही लिहून घ्या. ते म्हणले लिहून झाली माझ्याकडे तयार आहे. क्या बात आहे. आणि त्यांना रामू भैया दात्यांनी एक फार मोठं प्रशस्तीपत्र दिलं होतं. हो का? त्यांचा इंदौरला कधीतरी कार्यक्रम होता बाबूजींचा, हा. आणि जोग व्हायलिनला होते. अच्छा. तर मग मध्यंतरात रामू भैयानी विचारलं की अरे तो व्हायलिन वाजवणारा मुलगा कोण होता. जोगसाहेबांना वाटलं काहीतरी आपलं गडबड झाली, काहीतरी गडबड झाली दिसते. काय झालं, मी वाजवलं म्हणे. अरे म्हणले तू नुसते सूर वाजवत नाहीस, तू व्यंजन सुद्धा वाजवतोस. केवढे असे ते जोगसाहेब. या जोगसाहेबांचा किस्सा असा की त्यांनी एका गाणं गदिमांच्याकडनं मिळालेलं होतं, त्याला त्यांनी ध्रुपदाची चाल लावली आणि त्यांना चांगली वाटली ती, की व्यवस्थित आहे. आणि हळूहळू ते सगळे कडव्या मागून कडवी लावत गेले. संपूर्ण गाणंच त्यांचं कंपोज करून झालं. मग बाबूजी परत आले कधीतरी आणि ते म्हणाले की काय झालं जोग. म्हणे बघा मी थोडंसं करून काम करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही इतकं छान केलंय की पुन्हा वेगळं करायची गरजच नाही आहे. आणि बवंशी ती चाल तशीच्या तशी फायनल झाली. आणि एक गमतीची गोष्ट म्हणजे ते गाणं गायलं होतं कोण माहिती आहे? नाही काय? चंद्रकांत गोखले, म्हणजे विक्रम गोखल्यांचे वडील. आणि ते उत्तम गात असत आणि ते गाणं त्यांनी त्याच भावनेनं अतिशय छान पेश केलेलं होतं. त्यामुळे त्या गाण्याचं ते मला वाटतं बाबूजींनी त्या निमित्ताने अनेक मंडळींना जी बुजुर्ग होती थोडीशी दुर्लक्षित होती त्या दृष्टीनं त्यांना मुद्दाम गाणी म्हणायला लावलं. आता काही गाणी म्हणण्याकरता त्यांनी आप्पासाहेब इनामदारांना मुद्दाम बोलवलं. आता छान खर्जातला छान आवाज होता, तर कुंभकर्णाचं गाणं त्यांच्याकडनं म्हणून घेतलं. म्हणजे प्रत्येक किंवा बोलले इतुके मज श्रीराम हे इतकं भावविभोर गाणं आहे, त्याच्याकरता गजानन वाटवेच हवेत, हे हा आग्रह बाबूजींचा आहे. किंवा मातानं तू वैरणी करता योगिनी जोगळेकरांना बोलवणं, ज्या पद्धतीनं बाबूजींची निवड होती ना गायक गायिकांची, खरोखरी त्यांनी मोती निवडले म्हणजे प्रत्येक, असं मला वाटतं. मैत्र से हे शब्द सुरांचे. आता जोग साहेबांचा उल्लेख निघाला, तुम्हीच कुठेतरी एका कार्यक्रमात आठवण सांगितली होती की जे गाणं गदिमांना आवडलं नाही ते गाणं जोगाने घेतलं आणि कुठल्या तरी आकाशवाणीवर काय लाखाच्या गोष्टीच्या वेळेची ही मला वाटतं हा किस्सा आहे. लाखाची गोष्ट हा चित्रपट त्यावेळेचा हा किस्सा आहे बहुतेक, की त्याच्यात एक गाणं होतं आणि ते पहिलं जे गदिमांनी स्क्रिप्ट दिलं होतं ते का कोणास ठाऊक, पण बाबूजींना आवडलं नसेल म्हणा, गदिमांना आवडलं नसेल म्हणा, काय झालं माहित नाही, गदिमांनी ते चोळामोळा करून टाकून दिलेलं होतं. अच्छा. आणि मग बैठक संपली, कारण ते बाबूजींच्या घरी बसत असत नॉर्मली, शंकर निवास इथे कोहिनूर मिलच्या त्यावेळेला कोहिनूर मिल होतं त्याच्या समोर ती बिल्डिंग आहे, तिथं ते बसत असत. आणि नंतर मग बैठक आवरताना जोग साहेबांना तो बोळा दिसला, सहज काय आहे म्हणून त्यांनी बघितलं तो संपूर्ण गाणं. आणि त्यावेळेला त्यांच्या मिसेस नीलाताई जोग त्यांना आकाशवाणीवर ऑडिशन द्यायची होती आणि त्यांना एक गाणं हवं होतं. तर मग जोग साहेबांनी त्या गाण्याला चाल लावली आणि ते गाणं त्यांनी आकाशवाणीवर म्हटलं आणि त्या पास झाल्या. आणि मग HMV साठी ते रेकॉर्ड करताना मात्र त्यांनी ते मालतीबाईंच्याकडनं म्हणून घेतलं. नंतर अच्छा, लपविला असं तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का, प्रीत लपवून छपेल का, असं ते गाणं. पण ते अशा तऱ्हेनं म्हणजे खरोखरी, आणि त्या गाण्यामुळं प्रभाकर जोगांचं पहिल्यांदा नाव झालं.
अच्छा. मग त्याने अनेक चित्रपट केले, अनेक गाण्यांना उत्तम चाली लावल्या. स्वर, मला वाटतं स्वर आले दुरुनी त्यांची चाल आहे बहुतेक. अनेक सुंदर चाली त्यांनी केल्यात. म्हणजे खरं सांगू का, बाबूजी आणि जोग साहेब यांच्यातला फरक हा अगदी सूक्ष्मतेने हुडकून काढावा लागतो. इतकं दोघांच्या संगीतात एक प्रकारचं साधर्म्य म्हणजे शिष्याने एक प्रकारे गुरूंची परंपरा चालवली असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढचं गाणं ऐकूया. हो, पुन्हा जरा अमेयजी तुमच्याकडे एक मुद्दा घेऊन यायचा. अमेयजी, तुम्हाला असं विचारायचं आहे की ही सगळी गाणी बसवत असताना म्हणजे दोन गाण्यांच्या मध्ये काय काय प्रसंग झाले असतील किंवा जे झालेत ते सगळे या लहान मुलांना तुम्हाला आधी समजून सांगायला लागले का? गाण्याचे प्रसंग तर समजावतच होतो. आता दोन गाणी जोडली जातानाचा जो पूल आहे, सेतू, तो मुलांना निश्चितच समजावून द्यायला लागला. त्यासाठी रामायण अगदी सखोल जाऊन समजावायला लागलं मुलांना.
बरं, आणि आता काय झालंय की खूप माध्यमही अशी आपल्यासमोर आहेत उपलब्ध की जिकडे मुलांनी जाऊन अख्खं रामायण पाहिलं. आता माझ्याच घरात माझाच मुलगा, त्यांनी जुनं गीत रामायण जे DD नॅशनलवर लागायचं ते त्यांनी संपूर्ण बघितलं पुन्हा एकदा. त्यामुळे मुलांना ते समजायला सोपं गेलं. आपण गाताना साधारण काय घटना तिकडे घडली असेल, किंवा कैकेयीला काय म्हणायचं असेल, प्रजेला काय म्हणायचं असेल, स्वयंवर झाल्यानंतर लोकांना काय आनंद झाला असेल, आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे म्हणजे काय झालं असेल नक्की, तर हे समजायला मुलांना सोपं गेलं. पण त्याच्यासाठी गोष्टी सांगायला लागल्या मुलांना. म्हणजे जसं आपला संगीतकार मित्र कौशल इनामदार म्हणतो ना की भारत हा नुसता एक सामान्य देश नाहीये, तो गप्पा गोष्टी आणि गाण्यांचा देश आहे. तर गोष्टींचा देश आहे हे आम्हाला त्यावेळी कळलं की गोष्टीतनं गाणं कळतं मुलांना. आणि तुम्ही गोष्ट सांगितली की मुलांना ती डोक्यात शिरते, त्याच्याप्रमाणे त्यांचे भाव लगेच बदलतात आणि ते भाव त्यांच्या गाण्यात दिसतात. त्यामुळे गोष्टी सांगाव्या लागल्या आणि त्यातले मधले रेफरन्सेस द्यायला लागले मुलांना. त्याच्यामुळे ते शिकवणं सोपं गेलं. कारण एका गाण्यातून दुसऱ्या गाण्यात जाण्यासाठी मध्ये काय घडलं काय घडलं ते सगळं सांगायला लागलं असेल. पुढचं गाणं अगदी अवश्य.